एसआयटी पथकानं बोंधूबाबा अशोक खरातचा पुन्हा घेतला ताबा। पहिल्या गुन्ह्यात खरातला सुनावली होती न्यायालयीन कोठडी। खरातला उद्या पुन्हा कोर्टात करणार हजर। खरातच्या त्रासाला कंटाळून साई संस्थांमधील कर्मचाऱ्याची आत्महत्या। खरातसह 4 जणांवर गुन्हा, मात्र आरोपींची नावं फक्त 3च। खरातचं नाव चार्जशीटमधून वगळल्याची माहिती। मंडलबाज खरातचा फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर। मासा पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून शाकाहारी लोकांना मासा खाण्यास पाडलं भाग। माशाला रक्त नसतं, हाडं नसतात असं सांगून केली दिशाभूल। बोंधू खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यामध्ये आलिशान इमारतीमध्ये 3 BHKचा फ्लॅट, तर शिवाजीनगरमधील रत्नम नावाच्या आलिशान सोसायटीमध्ये 1055 चौरस फुटांचा फ्लॅट। बिल्डरला 1,20,00,000 रुपये दिले होते रोख। खरातनं अजित पवारांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या। आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप। जादूटोण्यामागे कोण? रोहित पवारांचा सवाल। अशोक खरात आणि हर्षवर्धन खरातची एकत्रित चौकशी। पिता-पुत्रांच्या चौकशीमध्ये महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता, तर खरातच्या फरार पत्नीचा शोधही झालाय सुरू। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रात्री दिल्लीला जाणार। अशोक खरात प्रकरणावरून पक्षाचे नेते अडचणीत येत असताना दिल्ली दौरा महत्त्वाचा। अकोल्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून आरोपी महिलेकडे शरीर सुखाची मागणी। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली घटना। माहिती समजताच वरिष्ठ अधिकारी भडकले। इराणच्या हल्ल्यामध्ये बहरीनमधील अमेझॉन सर्व्हरचं मुख्यालय उद्ध्वस्त। बहरीनमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बटेलको या मुख्य कार्यालयावर सुद्धा हल्ला। हल्ल्यामुळे आखाती देशांमध्ये ताण वाढला। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांचे हाल सुरूच। भर उन्हात गॅसच्या वितरण एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा। सोलापूरमध्ये तरुणाला आली चक्कर, तर भंडाऱ्यात पालांदूरमध्ये गॅस एजन्सी चालक आणि ग्राहकांमध्ये वादावादी। इस्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिकच हिंसक वळणावर। इमारतीच्या छतावर तैनात इराणच्या अँटी एअरक्राफ्ट गनवर इस्रायलचा जोरदार मिसाईल अटॅक। अमेरिकेची इराणमध्ये घुसून युरेनियम जप्त करण्याची तयारी। ट्रम्प यांची इराणमध्ये 10,000 अतिरिक्त अमेरिकी सैनिक पाठवून एप्रिलपर्यंत युद्ध संपवण्याची तयारी। इराणकडे सुमारे 400 किलो युरेनियम असल्याची माहिती। राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी। दिवंगत शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतर होती जागा रिक्त। 22 एप्रिलला राहुरीची पोटनिवडणूक। राष्ट्रवादीकडून डिझाईन बॉक्स कंपनीचं काम थांबवण्यात येणार। नरेश अरोरा राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून बघत होते काम। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नरेश अरोरांकडून राष्ट्रवादीसाठी रणनीती। दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा। ज्योतिबाचा डोंगर लाखो भाविकांनी फुलला। दुपारी मानाच्या सासणकाठ्यांची मिरवणूक। ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा गजर। पुढील 3 दिवस राज्यातील सर्वच भागांमध्ये पावसाचा इशारा। विजांच्या कडकडाटासह गारपिटीचाही इशारा। 3 एप्रिल रोजी राज्यातील 11 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट।